ठिकाणी पोहोचणार आहेत। पुण्यातील हे SSPMS महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या गेटवरती जर आपण पाहिलं तर आपल्याला लगबग वाढताना दिसते आहे। विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या संपूर्ण राज्यभरातून आलेल्या आहेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर हा कार्यक्रम अनेक तास चालणार आहे। 5 वाजता या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात होईल तेव्हा या कार्यक्रमाचं स्वरूप रॅप सॉन्ग असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील यांचं सादरीकरण असेल आणि 7 वाजल्याच्या नंतर राहुल गांधी स्टेजवरती येतील असं सांगण्यात आलंय आणि त्यानंतर ते विद्यार्थिनींशी संवाद साधतील। या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांना आमंत्रण आहे, मात्र राहुल गांधींसोबत जो संवाद असणार आहे तो फक्त मुलींचा असणार आहे, विद्यार्थिनींचा असणार आहे। आपण काही बोलूयात। तुम्ही कुठून आलेला आहात? मी आले आहे कोल्हापूरमधून। काय शिकते तू कोल्हापूरला? मी कोल्हापूरमध्ये आता डिग्री करते मास मीडियामध्ये। का वाटतं तुला या ठिकाणी? मला ऍक्च्युली माझे पण भरपूर प्रश्न आहेत आज जे मला जाणून घ्यायचे आहेत, सो मग मी पण एक्साइटेड आहे ऐकायला। सो मी आले आज तू कुठून आली? मी इथूनच आलेली आहे, पुण्यातून आलेली। काय करते? टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये मास कम्युनिकेशनची स्टुडंट आहे। अच्छा, पत्रकारितेची स्टुडंट काय नाव तुझं? साई नीला सुगते। बरं, आणि का वाटलं तुला इथे यावं? ऍक्च्युली एज्युकेशन सिस्टीम रिलेटेड भरपूर क्वेश्चन्स आहेत जे मला क्लिअर करून घ्यायचे आहेत। म्हणजे आज कसं आहे की डोनेशनच्या नावाखाली तुम्ही 1.5 लाख 2-2 लाख हे एक अमाऊंट आधी पे करत होता, पण आता लिटरली ते 50-60 लॅक्स पर्यंत गेलेलं आहे डोनेशन फीज। मग हे एज्युकेशन सिस्टीम म्हणजे इंडियामध्ये इतकं अवघड झालेलं आहे का कुठली डिग्री किंवा मास्टर्स किंवा बॅचलर्स घेण्यासाठी इतकं आता आपल्याला पे करायला लागणार आहे का? म्हणजे इतकं आपलं इंडिया मागे आहे का आता पैशाशिवाय एज्युकेशनच मिळणार नाही? आर्टिफिशियली वाढ आहे शिक्षणाच्या खर्चात असं वाटतं? येस, पत्रकार खरंच होणार की फक्त ऍक्च्युली पत्रकार झालेलीच आहे, बॅचलर्स झालेला आहे। बॅचलर झाले? मुलांना तुम्ही कुठून आलेला? मी छत्रपती संभाजीनगर। अच्छा, बर, कुठे काय शिकतो तिथे? मी सध्या फार्मसीला आहे, पण राहुलजी जसं विद्यार्थ्यांचे प्रश्न पेपर फुटी वगैरे याच्यावरती आवाज उठवत आहे, त्यांनी भरपूर जे संभाजीनगरला कोणता? मी चाळीसगावला कॉलेजला आहे, उत्तमराव महाजन इथे फार्मसीला। त्याच्यामुळं पण मग राहुलजी आता वेगवेगळे प्रश्न विचारत आहे। देहरादूनला झाले, प्रयागराज झालं, परत कोट्याला झालं। त्याच्यामुळं आम्ही आलोय की कोणीतरी विद्यार्थ्यांचा आवाज उचलतंय त्या संदर्भाने। आता सरकार तर याच्यावरती काही करत नाहीये, तुम्ही बघता। आणलंय कोणी की तुम्ही स्वतः? नाही, स्वतःहून आलोय सर, स्वतःहून आलोय। येण्याचे खर्च तसं काही नाहीये। हे जे बीजेपी वाले सांगताय ना, ते ABVP वाले वगैरे हे ते प्रोपगेंडा फैलवताय की पैसे देऊन आणलं जात आहे वगैरे हे ते, असं काही नाहीये। आणायचेच असते तर खूप कॉलेजेस वगैरे काँग्रेसनेच बांधलंय ना सर, किती आणतील नेते? पण तसं काही नाहीये। आणायचे तर काँग्रेसच्या नेत्यांचीच इथं खूप कॉलेजेस आहे, ते वन टाइम 3-4 कॉलेजमध्ये शिकतो? कोण? उत्तमराव महाजन। पण मी ते सांगतोय, मला तसं काही नाही। तुम्ही बोलले ना की तुला पैसे देऊन वगैरे, असं काही नाहीये। मी क्लिअर सांगतोय की राहुलजींनी प्रश्न विचारताय विद्यार्थ्यांचे आणि खरंच गरज आहे सर आता सध्या प्रश्न विचारण्याची, म्हणून पक्ष वगैरे तसं काही नाहीये। पक्ष वगैरे तुम्ही विचारत आहात तसं काहीच नाहीये। त्याच्यामुळं ठीक सर, धन्यवाद। तू कुठून आला? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो। काय शिकतो? मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम माझं पूर्ण झालेलं आहे आणि सध्या मी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये ॲज अ प्रॅक्टिस म्हणून काम करतोय। पण सर इथं खरं सांगायला गेलं ना की इथलं मत्स्यच्या अंबारण्याला भारतात भाव आहे आणि शिक्षणाचा प्रश्न काढला की बंदुकीवर आमचं नाव आहे, अशी स्थिती झालेली आहे की आम्ही सध्याच्या काळात जर विचार केला तर आमच्या मुद्द्याला कोणी भावच देत नाहीये। इथं प्रश्न जाती आणि धर्माचा येतो, पण इथं मूळ प्रश्न हा शिक्षणाचा आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला गुरगुरण्याला ती ताकद देण्याचं काम राहुल गांधी करताय असं मला वाटतंय। तर आपण या विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया पाहतो आहोत। मित्र, तू कुठून आलाय? मी पुण्यातूनच आहे। अच्छा, कुठे शिकतो तू? माझं कॉलेज झालेलं आहे, हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे माझं। का वाटलं की ते यावं? आज खरं तर युवकांचा मुद्दा घेऊन राहुलजी पुढे चाललेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही सर्वच विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की जर कोणीतरी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभं राहू। तर आपण पाहिल्या या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया। राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला जे विद्यार्थी येत आहेत ते हळूहळू या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। अगदी मंदार, असे सोबत राहा। ज्या शेरेटन हॉटेलमध्ये सध्या